नमस्कार, मी सौ निकिता वैभववाणी। मातपित्यांची लोभस कन्यका, प्रियकराची रूपसुंदर अभिसारिका, भ्रात्याची तेजस्वी शुक्र तारका, लेकरांची प्रेमळ मार्गदर्शिका, मैत्र जपणुकीसाठी असते भावनांची वाटिका, घराला सुगंधित करणारी कलिका, देशासाठी लढणारी रणचंडिका, तर कुटुंबाची सर्वांगीण नायिका। एका स्त्री शक्तीची विविध रूपं आपल्या समोर मांडण्याचं खास प्रयोजन म्हणजे आजचा महिला दिन। एक स्त्री म्हणजे काय? सहनशक्तीचं टोक गाठणारी, ममतेचं रुजुत्व दाखवणारी, प्रसंगी वाघिणीचे रूप घेणारी, मेणाहून मऊ पण वज्राहून कठीण असणारी। स्त्री म्हणजे जगन्माता, आदिशक्तीचं रूप। बघूया ही आदिशक्ती वेगवेगळ्या स्त्रियांच्या रूपात काय जगावेगळं कार्य करून गेली किंवा करतेय। सौ कालिंदीताईंच्या चित्र रेखाटन आणि चित्र चारोळ्यातून, आणि या चारोळ्यांना स्पष्ट कणखर आवाज दिला आहे सौ गीतांजली वरखेडे यांनी। मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही केली होती सुरू, मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही केली होती सुरू, जन्मोजन्मी तुम्हीच आमुच्या महान गुरु, जन्मोजन्मी तुम्हीच आमुच्या महान गुरु। मराठा साम्राज्य कारभार अहिल्यादेवी सांभाळत, मराठा साम्राज्य कारभार अहिल्यादेवी सांभाळत, महातत्वज्ञानी समाजसेवी होत्या होळकरांच्या घराण्यात, महातत्वज्ञानी समाजसेवी होत्या होळकरांच्या घराण्यात। खानदेशात झाला जन्म, भाषा त्यांची अहिराणी, खानदेशात झाला जन्म, भाषा त्यांची अहिराणी, आशयघन लिहिलेल्या कविता तत्वपूर्ण जणू देववाणी, आशयघन लिहिलेल्या कविता तत्वपूर्ण जणू देववाणी। पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेल्या भारतात, पहिल्या महिला डॉक्टर होऊन गेल्या भारतात, ज्ञान भरले होते ओतप्रोत, ज्ञान भरले होते ओतप्रोत, परदेशी जाऊन आल्या देशात, परदेशी जाऊन आल्या। थोर जाहली माता शिवबास दिले सुसंस्कार, थोर जाहली माता शिवबास दिले सुसंस्कार, न भूतो न भविष्यती, न भूतो न भविष्यती, असा राजा होणे धरेवर, असा राजा होणे धरेवर। झटतात नेहमी गरिबांसाठी समाजसेवेची तुम्हा आवड, झटतात नेहमी गरिबांसाठी समाजसेवेची तुम्हा आवड, घेतली इन्फोसिसची जणू तुम्ही खांद्यावर कावड, घेतली इन्फोसिसची जणू तुम्ही खांद्यावर कावड। पुत्राला पाठीशी घेऊन लढली झाशीची राणी, पुत्राला पाठीशी घेऊन लढली झाशीची राणी, कार्यरत रहा सखींनो हीच खरी अमृतवाणी, कार्यरत रहा सखींनो हीच खरी अमृतवाणी। अनाथांची माय होती सिंधुताई सपकाळ माऊली, अनाथांची माय होती सिंधुताई सपकाळ माऊली, समाजभूषण पुरस्कार प्राप्त, समाजभूषण पुरस्कार प्राप्त, निघून गेली सकलांची प्रेमाची सावली, निघून गेली सकलांची प्रेमाची सावली। आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत उखाणे घ्यायची पारंपरिक पद्धत आहे। उखाण्यात पतीचं नाव गुंफून पतीबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यात एक वेगळीच मजा आहे। अशाच भन्नाट विनोदी उखाण्यांची मालिका सादर करणार आहे सौ संगीता भामरे। पुरणपोळीवर भाडते तूप साजूक, पुरणपोळीवर भाडते तूप साजूक, अभयराव आमचे दिसायला फारच नाजूक, अभयराव आमचे दिसायला फारच नाजूक, पायात पैंजण हातात कडे, पायात पैंजण हातात कडे, अभयरावांना आवडतात साबुदाण्याचे वडे, अभयरावांना आवडतात साबुदाण्याचे वडे, गळ्यात मंगलपोत नाकात नथ, गळ्यात मंगलपोत नाकात नथ, अभयराव म्हणतात दाखवतो चल तुला सिनेमा अग्निपथ, अभयराव म्हणतात दाखवतो चल तुला सिनेमा अग्निपथ। पांढऱ्या शुभ्र सश्याचे इवले इवले पाय, पांढऱ्या शुभ्र सश्याचे इवले इवले पाय, अभयराव अजून कसे आले नाही, मागे मुली लागल्या की काय,
अभयराव अजून कसे आले नाहीत? मागे मुली लागल्या की काय? खिडकीत ठेवली आंब्याची फोड, खिडकीत ठेवली आंब्याची फोड. अभयराव बोलतात गोड आणि डोळे वटारण्याची भारीच खोड. अभयराव बोलतात फार गोड पण डोळे वटारण्याची भारीच खोड. जाई जुईची फुले वाऱ्यावर हळूवार डोलताय, जाई जुईची फुले वाऱ्यावर हळूवार डोलताय. आणि अभयराव आमचे गुलुगुलू बोलताय, अभयराव आमचे गुलुगुलू बोलताय. 5 - 5 = 0 = 0. अभयराव इज माय लाईफ हिरो, अभयराव इज माय लाईफ हिरो. कमरेला पट्टा हाताला बाजूबंद, कमरेला पट्टा हाताला बाजूबंद. अभयरावांचं नाव घेण्याचा लागलाय ग मला छंद, अभयरावांचं नाव घेण्याचा लागलाय ग मला छंद. उखाणे घ्या आग्रह कशाला, उखाणे घ्या आग्रह कशाला. अभयरावांचे नाव घेते वांग्याच्या भाजीला वापरा काळा मसाला, अभयरावांचे नाव घेते वांग्याच्या भाजीला वापरा काळा मसाला. राजा राणीचा आमचा दोघांचा संसार चालतोय छान, राजा राणीचा आमचा दोघांचा संसार चालतोय छान. शेजारची टवळी अभयरावांना पाहताच टवकारते का, शेजारची टवळी अभयरावांना पाहताच टवकारते का. मनातील भावना उमटल्या पानावरी, मनातील भावना उमटल्या पानावरी आणि त्यांच्या चारोळ्या सुंदर अभिनिवेशात. भावनांना खुलवत जाणाऱ्या या चारोळ्यांना ऐकवत आहेत स्वतः कवयित्री सौ वंदना वाणी आपल्या खास आवाजात. किनाऱ्याला लागताना हेलकावत होती होडी, किनाऱ्याला लागताना हेलकावत होती होडी. नाही म्हटलं तरी मनातले हिंदोळे कधी लपवता येतात थोडी. चंद्र त्या तिथं आकाशात स्थिरावला, चंद्र त्या तिथं आकाशात स्थिरावला. आणि या इथं दोघांना गाव निघाला शोधायला. माझ्या घरात आलेला उन्हाचा एक कवडसा, माझ्या घरात आलेला उन्हाचा एक कवडसा. तुझ्यासोबत मिळालेला आनंदाचा तो एक क्षण देखील पुरेसा. हात जोडताना देवाला त्याने डोळे घेतले झाकून, हात जोडताना देवाला त्याने डोळे घेतले झाकून. मी मात्र तेव्हाच त्याचं मन घेतलं वाचून. प्रत्येक क्षण हा जातो निसटून, प्रत्येक क्षण हा जातो निसटून. वाटायचं कवडसा ठेवीन हाती पकडून. देवळाला लागून एक छान तळं होतं, देवळाला लागून एक छान तळं होतं. तेवढीच एक आठवण, बाकी सगळं मृगजळ होतं. तिच्या खिडकीतून धुकं छान दिसायचं, तिच्या खिडकीतून धुकं छान दिसायचं. तरी मात्र तिचं मन मुकं मुकं असायचं. जेव्हा पाहतो समोर शांत संयमी अथांग सागर, जेव्हा पाहतो समोर शांत संयमी अथांग सागर, तेव्हा मात्र मनात असतो अगणित भावनांचा वावर. अल्प आयुष्यातही प्राजक्त किती सुखात जगतो ना, अल्प आयुष्यातही प्राजक्त किती सुखात जगतो. माणूस दीर्घ आयुष्य मिळूनही क्षणिक सुखासाठी रडतो. मी कस्तुरीच्या शोधात, मी कस्तुरीच्या शोधात आणि मृग माझ्या पुढ्यात.
हो, आठवतंय मला त्या दिवशी आभाळ दाटलेले. हो, आठवतंय मला त्या दिवशी आभाळ दाटलेले. अन वीज कडाडल्यावर मिठीत घेशील असे वाटलेले. गालातल्या गालात तू हसायचं. गालातल्या गालात तू हसायचं आणि तू हसताना मी दुःख क्षणभर विसरायचं. निशब्द रात्र, मग ती चांदणी असू देत किंवा अंधारी, तिच्या नीरवतेत गुंफलेला असतो उमलत्या फुलांचा सुगंध, वाऱ्याची हळूवार झुळूक आणि तिच्यामुळे निर्माण होणारे मंद सूर. कुठल्याही नाजूक स्त्रीच्या मनाला भुरळ पाडणारी ही रात्रीची संवेदना. चला तर अनुभवू कवयित्री प्रतिभा नानकर यांच्या समवेत. रात्रीचा शांत गंध, मंद वारा गुंजतो, शिळये कानी ती सुरावट वेड लावी, माझी न मी राही. धुंद आसमंत, धुंद अंग प्रत्यंग, रात राणीचा सुगंध मनमोहुनी घेई, माझी न मी राही. संगमरमरी स्पर्श पावली, हिरवळीला कुरवाळी, चालताना कुठवरी मज मार्ग हा नेई, माझी न मी राही. हरवणी भोवती पाही, पाण्यातला चंद्र अन ती चांदणी वेड मज लावी, माझी न मी राही. साथ काजव्यांची त्या मंद प्रकाशी, आतुर होनी कोणाची वाट पाही, माझी न मी राही. माझी न मी राही. माझी न मी राही. मालवणी म्हणजे ऐकता क्षणीच स्पष्ट वक्तेपणाचा तोरा दाखवणारी भाषा. त्यातून मालवणकर इरसालपणात नंबर 1. असेच 2 किस्से आपल्याला भूल पाडणाऱ्या आवाजात आणि सहज सुंदर अभिनयाने परिपूर्ण अशा अभिवाचनात ऐकूया अस्सल मालवणीचा तोरा सौ अरुणाताई वाणी यांच्याकडून. नमस्कार मंडळींनो. बरा असा माया मस्त आहे ना. असं कसं विचार तुला. अहो तोंडाक सगळ्यांक मुसकी बांधल्यान या कोरोनानो. तेव्हा कोण हसताय कोण नाक मुरडताय त्या कसं काय कळताला. पण तुम्ही माका ओळखला ना बस. काय करावं नको जीव केला ना त्या कोरोनानं. शिरा पाडा द्या का. अरे वा आमका शिरो मिळतलो. कोण बोलो रे तो. अरे त्यो शिरो नाही ती म्हण असं आहे मालवणी. कळताय ती म्हण असं आहे. मंडळी आज तुमका एक गजल सांगता. एक गजाली सांगता गेलाय
तर आमचं गावचं तात्या गावकर नवस फेडू गेलंय. आमचं गावचं तात्या गावकर नवस फेडू गेलंय ही बातमी मंग्यान सगळ्या गावात सांगली. अहो तात्या गावकर गावचं मोठं चाकर मानो. तात्या गावकर गेलो तर 4 माणसं त्याच्या बरोबर जी असत ते तात्याक पोहोचवायपर्यंत तसं पोचूक नाही हो. तात्या मुंबईत जायपर्यंत तर त्या तात्याची झाली बायपास. हा कळताच सगळी गावची लोक जी इली ती तात्याच्या घराकडे. परबी नेली घरात गेली, सावती नेली घरात गेली, नाना इलो घरात गेलो, पहिल्यात करीन आली घरात घुसली, ती फणसा बुडली काकी इली घरात गेली. जो येतो तो घरात घुसतो, जो येतो तो घरात घुसतो. तात्या काय समजना. त्याने बघून बघून घेतल्यान मी जोरात आरडलो, अरे मेल्यानू मी होय बसलाय, तुम्ही माझ्या घरात काय काय घुसता. इतक्या गर्दीसून मंग्यान मान वर करून रडलो. मान वर करून सांगल्यान अरे तात्या तुझी बायपास झाली ना म्हणून सगळे चेडवाक शाबासकी देतले म्हणतायत कसे. अशीच दर वर्षात तात्याची बाय पासून दे. या ऐकल्या बरोबर तात्या जो भडकलो, अरे मेल्यानो माझी बायपास झाली म्हणजे माझं काळजाचं ऑपरेशन झालं, म्हणजे काळजाचं ऑपरेशन झालो असा मालवाणी गजाली असतात. अशीच एक गजल सांगूक मी येलय. जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे मधली ही गजाली आहे द्रौपदी वस्त्रहरणाच्या दशावतारी नाटकाची, जी नाटक बसून प्रत्यक्षात स्टेजवर येईपर्यंत काय धमाल करते तेच. हा जीवा शिंग्याचं घराणं खरं तर दशावतारी. आपण ह्या घराणाचे 10वे अवतार असं विनोदानं जीवा स्वतःविषयी म्हणायचं. रात्री झालेल्या नाटकावर दुसऱ्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली की 4-4 आपली मुरब्बी मते द्यायचा हा जीवा. वाटला तितका आख्यान वाईट नाही, मेला लढाई मात्र बरी जमणार नाही. हा बाकी आख्यान जमला बरा, पण रात्री 2 वाजताच मिलन आवरलं. होपडो तरी ओरडू होय. अशा या जीवाला गावात प्रतिस्पर्धी निर्माण झाला होता आणि तो म्हणजे दादू गुरव. रवळनाथाच्या देवळाची नित्यपूजा करणं हे खरं तर त्या गुरुवाचं काम. पण किर्लोस्कर, देवल, खाडीलकर सगळ्या वगैरेंची नाटकं जमा करून या दादू गुरुवानं तोंडपाठ केलेली होती. काकासाहेब खाडीलकरांच्या द्रौपदी वस्त्रहरण नाटकात द्रौपदीची किमान 9 वस्त्रे तरी सोडली पाहिजे, त्याशिवाय द्रौपदी आख्यानाचा रसपरिपोष होणं शक्य नाही असं त्याचं प्रामाणिक मत होतं. देवाची पूजा करची सोडून, तीर्थप्रसाद देवचं सोडून या दादू गुरुवाक नाटकाची भानगड सांगल्यान कोणी असं जीवा म्हणत दातात अडकलेला सुपारीचा कण तू करत थुकायचा आणि मग लिहितोय असं सगळ्यांना सांगत शेवटी दादू गुरुवानं संगीत द्रौपदी वस्त्रहरण नाटक लिहून पुरं केलं. इतकंच नव्हे तर त्या जीवाच्या नाकावर टिचून त्यानं देवळाच्या सज्जात तालमी घ्यायचं ठरवलं. हा इकडून तिकडून 4 झेलगे जमवले, द्रौपदीचं काम खुद्द आपल्या शिरावर घेतलं आणि तालमी सुरू केल्या.
तालमी नीट जमल्या तसा दादू एका रात्री कंदील घेऊन आमच्या घरी आला आणि आबांना म्हणजे माझ्या तीर्थरूपांना हात जोडून म्हणाला, द्रौपदी वस्त्रहरण नाट्यात बसलायचं धन्यानो, हा तुमचा आशीर्वाद होयो. आबांनी लगेच घरातून एक नारळ आणून दादूच्या हाती ठेवला आणि म्हणाले, अरे रगल्या माराक सांग गावभर दवंडी दि म्हणून. पण धन्यानो तुम्ही सवता येवा खोवा खान, तुमच्या पायाची धूळ पडल्याशिवाय पार्टी उभी राहूची नाही. माका आता जागरण जमत नाही बा, पण आमचं आपू मात्र येतलो. चला तुमच्या घराण्याचं कोणतरी पुरुष होय बस. असा हा दादू खर तर आबांकडे आला होता जीवाच्या दशावताराची पेटी बघायला. कारण त्या पेटाऱ्यात होतं जरीचे रेशमी अंगरखे, लुगडी फेटे, मुकुट, केसांचे टोप, मिशा, रंग, तरवारी, सगळी पौराणिक नाटकाला लागणारी सामग्री. उद्या सकाळी पेटावर दादूच्या हवाली कर, आबांनी जीवाला हुकूम सोडला. दुसऱ्या दिवशी महारानं गावात दवंडी दिली. आज रात्री श्रीदेव रवळनाथाच्या देवळात दादू गुरुवाचो वस्त्र हरण नाटकाचा सगळ्यांनी येऊचा हो. दिवस मावळल्यापासून गावकऱ्यांची रीत देवळाकडे लागली. म्हातारे, पोतारे, पोरे, बाळे, तरणे, म्हातारे खांद्यावर पटकुरं टाकून, मुंडाशी आवळून, साठवणीतले कपडे चढून देवळाकडे निघाले. सुमारे 10-10:30ला रवळनाथाच्या गाभाऱ्यातली आरतीची घंटा वाजली आणि नाटकाची ही पहिली, दुसरी आणि तिसरी. नारदाचा वेश करून दादू गुरु आला. मधून मधून चिपड्या तर मधून मधून तंबोरा असं वाजवत दादू आला. दादूपाशी गोड गळ्याची देणगी नव्हतीच, पण गाण्यासाठी गोड गळ्याची देणगी असावी लागते याचीही दादूला कल्पनाच नव्हती. चांभार जसा चांबडे कमवतो तसा गाऊन गाऊन आवाज कमवावा लागतो असं त्याचं प्रामाणिक मत होतं. आणि त्याचा घसा खर तर मुळात बसला होता. मध्येच आवाज पिचून कोटिंगचा तागा टरकवल्यासारखा आवाज त्याचा यायचा. नाही म्हणायला दादूचा आवाज स्टेजवरून प्रेक्षकांच्या कानात निर्भेळपणे जाऊ नये म्हणून तबलजी सगळ्या प्रकारची कोशिश करत होता. प्राप्त्या पोरांच्या टाळक्यावर मारक्या मास्तराने टपल्या माराव्यात कसा तो तबला बडवीत होता. बऱ्याच वेळानंतर अकस्मात आरडाओरड झाली. गर्दीतून वाट काढत काढत मोठमोठ्याने ओरडत आणि गदा नाचवत दुःशासन स्वतःला स्टेजकडे रेटत नेत होता. त्याचं लक्ष होतं फक्त स्टेजवरच्या द्रौपदीकडे. त्यामुळे दुःशासनाचे पाय कोणाच्या हातावर, कोणाच्या पायावर, झोपलेल्या पोरांच्या टोरांच्या पोटावर पडत होते आणि दुःशासनाच्या तावडीतून सुटलेले प्रेक्षक, अरे गब्रवारे दुःशासन आहे असं ओरडत होते. इतक्यात दुःशासनानं स्वतःचं सामर्थ्य दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली. उडी मारताना पाय अडकून त्याच्या धोतराची काष्टी सुटली. दुःशासनाचं काम करणारा हा आडदांड दादूल्या, नेहमी पंचात वावरणारा, त्यामुळे एकदम पायघोळ धोतर घातल्यामुळे तो विसरून त्याचा अंगात चुकला आणि कमरेला पंचाच आहे अशा थाटात त्यानं जी उडी मारली. बाकी काय तसा तो डरणारा वगैरे नव्हता. कासोटा घट्ट बसल्याबरोबर तो पुन्हा पर्वत आला. त्यानं गरा गदा फिरवली. हा द्रौपदीचं वस्त्रहरण करणार की गदा मारून कपाळ मोक्ष अशी शंका माझ्या सकट सगळ्या प्रेक्षकांना आली. तेवढ्यात तो कडाडून ओरडला, मी लुगडे सोडणार नाही द्रौपदी, मी तुझे लुगडे सोडणार, हवा तेवढा धावा कर असं म्हणून तो दैत्यासारखा स्टेजवर थया नाचू लागला.
द्रौपदीने इकडे गाणे म्हणत धावा सुरू केला. कृष्ण धाव रे धावून ये इकडे, नराधम सोडतो लुगडे. दादू गुरव रसपरिपोषाच्या सिद्धांतानुसार बहुधा 9 लुगडी नेसून आला होता. त्यामुळे तो द्रौपदी सारखा दिसण्याऐवजी एखाद्या गलेलठ्ठ शेठाणी सारखा दिसत होता. कृष्णाला आळवत धावा करत दादू गुरव नाच नाच नाचला. नाचता नाचता त्याची वस्त्र सुटतात की काय ही भीती दुःशासनाला वाटली आणि मग त्याने आपली सरळ गदा बाजूला ठेवली आणि अधिक वेळ न गमवता द्रौपदीच्या अंगावर हात टाकला. पदर पकडला आणि दादू गुरुवाशी जुनं हाडबैर असल्यासारखा तो दादूल्या पदर खेचू लागला. त्या धक्क्यानं आधी ठरल्याप्रमाणे द्रौपदी मधला हा दादू गुरव ताडकन आडवा पडला आणि गडाबडा लोळू लागला. कृष्णा कृष्णा अरे तू कुठे आहेस लोळता लोळता ओरडू लागला. नराधम सोडतो लुगडे, कृष्ण धावून ये इकडे. लुगडे सोडता सोडता दुःशासनाला एवढा चेव आला की त्याचा चेहरा असा उग्र तुफानी दिसू लागला. कापडाचा एक भला मोठा तागा सोडावा तसा तो एक लुगडी सोडतच होता. थाड थाड आवाज येऊ लागला. इतका की कोपऱ्यात बसलेली द्रौपदी उर्फ दादू गुरुवाची बायको एकदम उभी राहून ओरडली. अरे दादूल्या मेल्या जर हळू रे, आपटले ना ते. त्या गडबडीत द्रौपदीच्या उन्नत उरोभागातून नारळाची करवंटी फटकन बाहेर पडली आणि चोळीचा तेवढाच भाग रिकामा झाला, चुरगळून गेला. गडगडत खाली गेलेली करवंटी दादूला परत उपयोगी पडेल म्हणून पुढे बसलेल्या पोरांनी परत त्याच्या अंगावर फेकली. दरम्यान वस्त्रहरण अखंड चालूच होत. चोळीची एक बाजू रिकामी होताच दुसरी करवंटीही गरगळली आणि द्रौपदीचं ऊर एखाद्या लुकड्या म्हातारीसारखं सपाट आणि लवथवत दिसायला लागलं. पण दादुल्यानं दम सोडला नाही. आता तरी एवढ्यात कृष्णाने आलंच पाहिजे असं माझ्या सकट सगळ्यांना वाटायला लागलं. या साऱ्या गडबडीत किती वस्त्र सोडली हे मोजायला बहुधा दादूला विसरला आणि वस्त्रहरणाचं काम तो कसोशीने पार पाडत असताना दादूनं मध्येच उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि एकदम किंचाळून ओरडल्या, अरे मिल्या थांब मिल्या थांब मिल्या थांब. पण दादुल्याच्या अंगात दुःशासन संचारला होता. त्याला ताडकन लुगडे ओढले आणि द्रौपदी पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली. ते लुगडे दुःशासन पडद्यात टाकून मागे वळून पाहत होतो काय. द्रौपदीच्या अंगावर सोडण्यासारखं काही उरलं नव्हतं. रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. तेवढ्यात आतून कोणीतरी ढकलल्याने धडपडत कृष्ण आला. तो बेसावत असतानाच कोणीतरी त्याला आत ढकललं. त्यामुळे तो मुकुट घालायलाच विसरला होता. डोक्याला लोंबती शेंडी आणि हातात जळती विडी. ती कुठे टाकावी हे न कळल्याने बावचळून त्याने ती समोरच फेकली. तिथली द्वाड पोरं किंचाळून उठून उभी राहिली आणि मग उघड्या बोडक्या दादूला पाहून कृष्णाला आणि दुःशासनाला कळेना कुठले संवाद म्हणायचे हेच कळे नसत. द्रौपदी उर्फ दादूने अब्रू वाचवत पडद्यात जावं तर तसाच तो चरफडत पुढे आला आणि फाडकन कृष्णाच्या मुस्कटात देत ओरडला, भोसडीच्या आता कित्याक आलोय, माझी नमती सोडू. कृष्णाला एका थपड्यात त्याने गारद केलं आणि त्याने मोर्चा दुःशासनाकडे वळवला. बडव्या तुका कितीदा सांगितल्या लुगडी सोडताना बरोबर मोज म्हणून. असा काय? अरे मोजली बरोबर, तूच एक लुगडं कमी नेसला त्याका मी काय करू. दुःशासनानं जरा रदबदली केली आणि बोलू नको, एक शब्द तरी बरा, एक शब्द बोलू नको तरी बरा, आत लंगती होती म्हणून. पण त्याचा राग काही ओसरला नव्हता. तो मोठी आवळून आवळून दुःशासनाकडे पाहतच होता. आता मारामारी होणार म्हणून गदा घेऊन दुःशासन लगेच आत पळाला. गायगाईनं पडदा पडला. गोंधळून गलका करणाऱ्या प्रेक्षकांना मी घरी पिटाळलं आणि 2-4 जेलगे जमावून कृष्णाला आणि दुःशासनाला सक्त संरक्षणाखाली घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जीवा दादूच्या घरी गेला. दादूची बायको दादूच्या अंगाला रक्तचंदनाचा लेप लावत होती. पण जीवात राहुला नाही. तावातावानं हात वारे करत तो कडाडला,
ये दादू भडव्या, मी तुका असो सोडूचो नाय. पेटार आधी एक मिशीस आणलीसा, उद्या सकाळपर्यंत मिशी हजर कर, नाहीतर परिणाम भयंकर होतले. आणि कानावर हात ठेवून तो निघून गेला. जीवन बोटभर मिशीसाठी दादूची गय काही केली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी देवळाच्या सोफ्यावरून दादू गुरव झोपेतून उठला आणि शेंडी वाळण्यासाठी त्याने डोक्यावर हात फिरवताच आपली शेंडी डोक्या वेगळी झाली हे त्याच्या लक्षात आलं. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांची आठवण करून देत आपल्या गोड आवाजाबरोबरच सशक्त अभिनयाची चुणूक दाखवत लता दिदींना आदरांजली देत आहेत त्यांच्याच एका अजरामर गीताने सौ निकिता वाणी. हमको घड़िया नसीब से दूर हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो शायद फिर से जन्म मुलाकात हो न हो लग जाने के फिर ये हंसी रात हो न हो शायद फिर से जन्म में मुलाकात हो न हो लग जाने एक किशोरी तिच्या भावी जोडीदाराविषयीची स्वप्न जपत असते. अलगद सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत असतानाच ही माहेरची लाडकी लेक सासरची प्रिय स्नुषा होते. जीवलगाची प्रिया होते. कधी स्वप्न सहज पुरी होतात तर कधी ती सत्यात आणताना अपूर्णतेच्या झळा सोसाव्या लागतात. पण ती साऱ्या शक्तीनिशी आपल्या जोडीदाराच्या मदतीने त्यावर मात करते. तशातच लाभलेले आई पण तिला अजूनच कणखर बनवते. आपल्या लेकरांना ती कुठेच काही कमी पडू नये यासाठी झटते. जोडीदाराशी हितगुज करते. ही सुखाची घडी अशीच असू दे. परिपूर्ण संसार कसा असतो ऐकूया विद्याताईंच्या मधुर आवाजात. दिवस तुझे फुलायचे दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणी स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटते गाणी गाण्यात हृदय झुरायचे गाण्यात हृदय झुरायचे झोपाळ्या वाचून झुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची लेक लाडकी या घरची ही सासर माहेर ते ही काशी रामेश्वर ते उजळीते कळस दो घरचे चंद्रिका पूर्ण चंद्राची होणार सून मी त्या घरची होणार सून मी त्या घरची लेक लाडकी या घरची
नववधू प्रिया मी बावरते नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते फिरते नववधू प्रिया मी बावरते दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा चांद चांद येई बांबरी चांद राती रम्यया संगती सखी प्रिया प्रीत होई बावरी संधी काली आशा धुंदल्या दिशा दिशा माझ्या मनी प्रियाची माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडिते संसार मांडिते संसार मांडिते माझ्या मनी प्रियाची माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मांडिते बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला 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 चिमणी मैना चिमणा रावा चिमण्या अंगणी चिमणा चांदवा चिमणी जोडी चिमणी गोडी चोच लाविते चिमण्या चाऱ्याला चिमणा चिमणा घरटा बांधील चिमण्या मैनेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला हरी संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मी ते भाकर हरी संसार संसार नाही रडना कोणाला हरी संसार संसार नाही रडना कोणाला हिड्या गळ्यातला हार
देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला. पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिला बंदी जीव जीव झाडाले टांगला. अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. रंगविले मी मनात चित्र देखणे. रंगविले मी मनात चित्र देखणे. आवडले वेडीला स्वप्न खेळणे. स्वप्नातील चांदवा स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे. जीवनात ही घडी अशीच राहू दे. जीवनात ही घडी अशीच राहू